गरवारे कार पेंट प्रोटेक्शन फिल्म तुमच्या कारला वाचवते UV रेज, ऍसिड रेन आणि पक्ष्यांच्या घाणीने होणाऱ्या नुकसानातून. ठेवते तुमच्या गाडीला चकचकीत नवीन वर्षोनवर्ष. कॉल करा 9689 9689 96. चिंचवडचे मोरया गोसावी देवस्थान प्रसिद्ध आहे. तिथल्या देवस्थानाला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांनी वेळोवेळी दानधर्म केलेली कागदपत्र उपलब्ध आहेत. 1689 साली औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केल्यावर रायगड घेतला आणि महाराष्ट्रावरती परचक्र आलं. औरंगजेबाने शंभूराजांच्या पत्नी राणी येसूबाई आणि पुत्र बाल शिवाजी, ज्यांना आपण सातारचे छत्रपती शाहू महाराज म्हणून ओळखतो, त्यांच्यासह परिवारातील इतर सर्व लोकांना आपल्या छावणीत कैदी म्हणून 17 वर्ष ठेवलं आणि आपल्यासोबत ठिकठिकाणी महाराष्ट्रात फिरवलं. त्यांच्या चरितार्थासाठी जरुरीपुरते पैसे बादशाह देत असे. मराठ्यांचे बळ वाढत गेले तसे उत्तरोत्तर बादशहाची बिकट अवस्था होऊन राणी येसूबाईंचा तनखा वेळेवर पोचेनासा झाला. अशा या आर्थिक संकटकाळी येसूबाईंनी आपली हकीकत चिंचवडचे मोरया देव गोसावी संस्थानाचे तत्कालीन मुख्य देवस्वामी यांना 19 एप्रिल 1705 रोजी एक पत्र लिहून कळवले. त्यांनी खर्चासाठी स्वामींकडून काही कर्ज मागितले. हेच पत्र आज आपण पाहणार आहोत. गेल्या व्हिडिओला आलेल्या कॉमेंटनुसार आणि तुमच्या सूचनेनुसार सोप्या मराठीत या पत्राचे भाषांतर करून वाचन करतोय. ही पद्धत आवडते की मूळ पत्रच जुन्या मराठी भाषेत वाचत जावं हे तुम्ही कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आता पत्र वाचन. राजश्री श्री देवस्वामींना नमस्कार. औरंगजेबाच्या आज्ञेने गेल्या 5 महिन्यांपासून आमचा मुक्काम अहमदनगर किल्ल्यात आहे. चिरंजीव शाहू राजांना त्याने आपल्या सोबत नेलंय. सध्या आम्ही आर्थिक अडचणीत आहोत. आम्हाला बादशाने जो ठराविक पगार नेमून दिला होता तो सध्या मुघल आणि मराठे यांच्या लढाईची धामधूम असल्याने वेळेवर मिळत नाही. आधीच अहमदनगर शहरातील सावकारांकडून 5-7 हजार रुपये कर्ज घेतलंय. त्यामुळे आता आणखी कर्जही मिळत नाही. यामुळे आता आर्थिक अडचणीत आहोत. त्याचे दुःख ते किती लिहावे. ही अडचण तुम्हाला कळावी म्हणून रायाजी जाधव यांना हे पत्र घेऊन पाठवत आहोत. कैलासवासी स्वामी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर आलेल्या ह्या काळात मोठा कहर झाला आहे. इंग्लिश वळंबे लागावे म्हणजेच कर्तृत्वाला डाग लागावा असा इथे प्रसंग आहे. भविष्यात असेच राहिले तर त्याला उपाय काय. आता स्वामींच्या व्यतिरिक्त इतर कुणाचा भरोसा वाटत नाही. इथे आमचे प्रतिपालक असे कोणी नाही. तरी आपण आता या कठीण समयी कर्जातून मुक्त करून आमची मदत करावी. पुढे पाऊस पाणी होईल, आम्हाला उत्पन्न मिळेल, तेव्हा आम्ही आपले पैसे किंवा दुसरे कुणाकडून मिळवून दिल्यास त्यांचे पैसे परत करू. आता ही विनंती ऐकून मदत करावी. बाकी इकडील माहिती रायाजी जाधव प्रत्यक्ष भेटून सांगतील ती खरी मानावी. आमचे अज्ञान जाणून लिहिण्यात काही कमी अधिक झाले असेल तर क्षमा करून आमच्यावर कृपा असावी. याच पत्राच्या अखेरीस शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई आणि शाहू राजांचे सेवक बसवंतराव यांनी देखील देवस्वामींना दंडवत नमस्कार लिहिलाय. याचा अर्थ ते देखील यावेळी येसूबाई राणीसाहेब यांच्यासोबत कैदेत होते. राजकीय इतिहासापलीकडे जाऊन अशी पत्र ऐतिहासिक स्त्री पुरुषांची सामाजिक आणि मानसिक परिस्थिती दर्शवतात. धन्यवाद.